हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. तर आज मी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय काय घडणार आहे ते मी व्लॉगच्या स्वरूपात थोडंसं दाखवेल. जास्त काही नाही आहे दाखवायला बिकॉज सध्या मी घरीच आहे. सो थोडंफार जे काही मला शूट करायला मिळते ते मी शूट करते आणि ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या दिसत आहेत त्या सगळ्या माझ्या आज्या आहेत आणि त्या मला बघण्यासाठी खास गावावरून इकडे आलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता त्या खरंच खूप क्यूट आहेत. जसा व्हिडिओ ऑन झाला तसा लगेच सगळ्या पदर नीट करतायत. सो ही ती शेवटची पिढी आहे की जी डोक्यावर पदर घेऊन वगैरे नऊवारी साडी घालून वगैरे वावरते. सो मे बी आपल्याला ही लास्ट पिढी बघायला मिळणार आहे ही अशी असलेली. नंतरच्या आज्या आपल्या मस्त जीन्स टॉपमध्ये फिरणार आहेत. तुझं आता पहिलंच टाकणार. कसं करतो? सो आता आपल्या पाहुण्यांचं मस्तपैकी जेवण सुरू आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीचा बेत आहे. सो सगळेजण मस्त एकत्र बसून जेवत आहेत. तर आमची पाहुणे मंडळी काका आणि मामा जेवण जरा जास्त दाबून खाल्ल्यामुळे मस्त ढाराढूर झोपले आहेत. एकदम गाढ झालेले आहेत, कशाची शुद्ध नाहीये. केकवर त्यांनी चुकून गेट विल सून लिहिलं आहे, गेट वेल सून ऐवजी. लवकर बरी हो. चला टाळ्या वाजवा. चाकू घे ना तू. ए सुरी घे ना तू. घे सुरी घे. तिच्या हातात सुरी दे. आता काप, केक काप. बर्थडे टू हॅपी बर्थडे सावी. हॅपी बर्थडे डिअर सावी. हॅपी बर्थडे टू यू. आज होतं माझ्या मावस नंदेचं केळवण म्हणजे संजनाचं केळवण. सो ती आज आमच्याकडे आली होती जेवणासाठी. मस्त नॉनव्हेजचा बेत होता. चिकन, वडे, सोलकढी, भात आणि गुलाबजाम. आणि तिला केळवणाचं एक कस्टमाइज गिफ्टसुद्धा दिलेले आहेत. सो आता आपलं फिजिओथेरपीचं सेशन चालू आहे. सो बेसिकली आपल्याला IFT करून काहीतरी एक ट्रीटमेंट असते ती देतात. त्यामध्ये करंट पास केला जातो. आपल्याला थोडं करंट लागल्यासारखं थोडं व्हायब्रेशन्स यामध्ये फील होतात. सो आम्ही हा सगळा जुगाड केलेला आहे तो म्हणजे पहिल्या अंघोळीसाठी आफ्टर सर्जरी. सो आज होणार आहे ती अंघोळ.